समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 21वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी अनंतवेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाशी परेशा ब्रह्मांडाधीशा, नमो तुशी। देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरलेस याचा विचार करीगा। पाप्यावरी प्रेम अमित तुझे देवा असते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणिले कृपाळा। म्हणून माझ्या पातकासी पाहू नको हो ऋषिकेशी, धुणे येते जलापासे स्वच्छ होते म्हणून। म्हणून पतितांचा कंटाळा नको करू रे घननिळा, काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून। तूच पतित पावन तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा। सूर्य नाशी तमाप्रत, म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तम नासण्या रवीशी। तम जो जो भेटण्या येई, तो तेथे प्रकाश होई, अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा। पाप पुण्याची वासना तूच उपजविशी नारायणा, आपला रक्षण्या मोठेपणा पापी तूच निर्मिशी। काही असो आता तरी चिंतारहित मजला करी, दासगणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे। माझ्या वाचून मजप्रत नाही वशिला जगतात, अवघेच तुझ्या हातात कारे आहे की रे पांडुरंगा। श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसा पूर्ण, तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकत असा। एकविधा निष्ठा ज्याची, जडली गजानन पदी साची, त्याच्या दुःख संकटांची होळीच होते निसंशय। बाधित असता मंदिर, काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या। तो धोंडा देता मिस्त्रीला, एकाकी झोक गेला 30 फुटावरून पडला खाली घडीव दगडावर। तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला, उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचेतो। परी घडले अघटित, कोठे न लागले त्या प्रतचे, जैसा चेंडू झेलिता तैसे त्याचे जाहले। सोपान साह्ये ज्या परी, जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे। मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास। पाय भूमीस लागता क्षणी तो न दिसला मज लागून, हे वृत्त ऐकून लोक अवघे आनंदले। अभिश्राप कोणाचा समर्थना घेती साचा, हा योग पडण्याचा दैवानेच आला तुझ। या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थांनी, तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे। असो एक रजपुताची, जयपुराहून आली साची, बाधा होती भूताची तया अबलेका कारणे। किसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयाचा दृष्टांत झाला, तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे। तेथे संत जानती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ, ये ते या तुझ्या पिशाच्या मुक्त देतील निसंशय। या दृष्टांते करून आपल्या 2 मुलांचे घेऊन रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा। प्रतिपदेपासून भला उत्सवाची आरंभ झाला, अफाट समुदाय मिळाला नवमीचे श्रोते शेगावी। कामसभा मंडपाचे चालले होते तेथ साचे, खांब मोठमोठे दगडाचे उभे केले असती। 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा, ऐसे होते कितीतरी। उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले, खांब होते बसविलेले नुसते मात्र ते ठाई। श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला, जनांचा तो समुदाय भला, तो न मसी वर्णवे। त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एक्या पायी, होती तिला सोसली नाही गर्दी त्या यत्किंचित। म्हणून खांब्याच्या आश्रया गेली निर्भया व्हायला, गर्दी ती चुकवाव्या परी झाले विपरीत। तोच खांब कोसळला, तिच्या शरीर पडला। तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण। ही बाई कोठील कोण, लहान मुले दिसती 2, खांबाखाली ये धवा। 10-20 जणांनी खांब काढला अंगावरी, पाणी मुखात घालून लोबोकडे पाठविले। ही लोबो डॉक्टरीन शस्त्रविद्यात अतिप्रवीण, ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची। तिने या राजपुत्नीला रीतीप्रमाणे उपचार केला। लोबो म्हणे ना लागला मार येला कोठेच। हे आश्चर्य खरोखर, खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे। आश्चर्य वाटले लोकांना, प्राणबाईचा वाचला। हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्यास्तव। खांब पडून अंगावर भूत जे होते शरीर, त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने। बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहरात, नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा। ऐसेच एका उत्सवाची नाईक नवऱ्याच्या मस्तकासी, सोडित असता मंडपासी, लाकडी गोल पडता हो।
तोही गोल थोर होता, परी स्वामींची अगाध सत्या, कोठेही ना अघात होता, नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थांचा, एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या येथे झाले साक्षात्कारी, ऐन दुपारच्या अवसरी, गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देख, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारिली हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक, त्यासी वाटले कौतुक, गोसाव्याची ऐकून हाक दारा माझी पातला. निरखून पाहता गोसाव्यासी, तो न असावे पुण्यराशी, स्वामी गजानन निश्चयसी, ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आत घेऊन घरात, दिला बसण्यास पाठ, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, तुला काही सांगण्यास, ते तू ऐके मनापून. कर्जाची न चिंता करी ते फिटून जाईल निर्धारी, अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडतसे, तैसाच हाही प्रकार. संपत्तीचा येईल पुर, कृपा घन वर्षल्यावर, श्रीहरीचा समज हे. उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई, कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आन ताट वाढून, सुग्रास देई भोजन, मर्जी असल्या पांघरून घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकाशी दिल्या जाणा, ते पावते नारायणा, ये विधा शंका नसे. परी तो याचक, आधी पाहिजे शुद्ध देख, या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढून, गोसावी जेवला प्रेमाने, 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. तेही गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात, तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्या पासी, ती आनंदे देईमसी, म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे सांप्रत. तुझी कांता आजारी वरचेवर पडते जरी, तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एक ताईत बांधतो म्हणून, म्हणजे चेटुकभूत याची न बाधा होय त्यासी. काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन, हे वाघाचे पांघरुण, त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नीतीला सोडू नये, राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिकाच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास होईल, या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी, दंभाचार कधी न वरी, साधू संत येता घरी, विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा, झाल्या कोप ईश्वराचा, होतसे बापासाचा संचरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कधा मने, सोयऱ्या धार्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा ब्रह्मात्कारी, दया असावी अंतरी, जैसे का ते फणसावरी, काटे आत गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस, ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करावया, घेऊन गोसावी वेशाला हे आता समजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल घरोघरी. श्री गजानन चरित्र तारक असोनी परम पवित्र, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका, वेळ उगा दौडू नका, पूर्ण व्हावे समाधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण, देवगुरुचे वंदन, केले पुढे निवेदन. गजाननाच्या पूर्वचरिता. माघ मासे सप्तमीसी, समर्थ आले शेगावासी, देवीदासाच्या सतनासी, दिसते झाले प्रथमता. बंकटलाल दामोदर होते 2 चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायत. येणे परी आहे सत्य, गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला, बंकटलालाच्या घराला महाराज केले शेवटी. कथा द्वितीयाध्यायाला गोसाव्याने नवस केली, गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विभुद हो, त्याची इच्छा पुरविली. प्रथा गांजाची पडली, तेथ पासोन भली. शेगावचे मठात जानराव देशमुखाचे गंडांतर टाळिले साचे, देऊन तीर्थ पायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार
तेथे कथिले सविस्तर विठोबासी दिला मार ढोंग करुणी म्हणून कथा चतुर्थ ध्याया ठाई येणे रीती असे पाही जानकी राम दिला नाही विस्तव चिलिमे कारणे किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला त्याचा अपराध क्षमा केला पूर्ववत केले चिंचवण्याला जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून होते दोन कान्होले उतरंडीसी ठेविलेले तेच समर्थे मागितले खाया चंदू मुकिंदासी चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावून मुक्त केला शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून गुराख्यांनी पूजा केली गावची मंडळी तेथे आली महाराजांशी घेऊन गेली पिंपळ गावाकारणे हे कळले बंकटलाला ते पिंपळ गावास गेले महाराजांशी आणण्याला परम शेळगावाकारणे समर्थांशी आणिले परत काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत भास्करासी तारावया कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडिला एका क्षणात आणिले जला त्या कोरड्या विहिरी ठाई भास्कराची उडविली भ्रांती घेऊन आले तयाप्रती शेगावास गुरुमूर्ती ही कथा पंचमात षष्ठाध्यायी ऐसी कथा बंकटलाले समर्थ सद्गुरुनाथा मक्याची कणसे खाया करिता नेले आपुल्या मळ्यात गांधीला माशा उठल्या तेथ लोक होऊन भयभीत पळू लागले असती सत्य जीव आपुला घेऊन बाधा गांधील माशांची महाराजांना झाली साची घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची नरसिंगसी भेटण्यास स्वामी गेले अकोटाला तो नरसिंगजी होता भला शिष्य कोतशा अल्लीचा काही दिवस राहिले अकोटा माझी भले नरसिंगाची हितगुज केले बंधू आपुला म्हणून चंद्रभागेच्या तिरी शिवरग्रामा भीतरी कृपा व्रजभूषणावारी केली असे जाऊन मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत येथे षष्टमाची पूर्तता गावीची पाटील मंडळी अवघी अडदांड होती भली हमेश होई बोल चाली त्यांची समर्थांबरोबर हरी पाटला सभे भले महाराज कुस्ती खेळले मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुताश उसाचा चमत्कार दावूनिया साचार अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींच्या भिक्या नामे दिला सूत खंडू कडताजी पाटला प्रत आम्र भोजनाचे व्रत चालवण्यास कथिले वाटलाला ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळींची कथा आहे अष्टमात दुफळी पाटील देशमुखात अर्ज दिलेला सरकारात महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या खंडूवर पालंट आले ते समर्थांनी नासिले निर्दोष सुटले खंडू पाटील खटल्यातून तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला आपण कोण हा कळविला सहज लिहिणे समाचार कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासी मंदिराच्या सानिध्यासी चंद्रमौळी हाराच्या ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला नैनम छिंदती श्लोकाला रहस्यासह सांगून जळता पलंगाच्या वर महाराज बसले झाले स्थिर न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला कथा नवमाध्यायाला द्वाड घोडा शांत केला खून नवस करणाराला दिली असे गांजाची दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आले आपल्या शिष्यासी बाळकृष्णाच्या घरी गेले बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन संशयरहित केले मन तया रामदासांच्या दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक उपरती झाली पुरी देख तेथे बाळाभाऊला गणेशाप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामींच्या गणेश दादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिधला छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली द्वाड गाय सुकलालाची अति गरीब केली साची दांभिक भक्ती घोड्याची कशी ती कथन केली एकादशाध्यायी कथन भास्करासी दसलाश्वान आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले झामसिंगाच्या विनंतीसी देऊन मान अडगावासी येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज निजधामा भास्कर गेला त्याचा देह ठेवला द्वारकेश्वरा सन्निध भला सीताबाईचे शेजारी आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे या स्थला वाचविले जणू जावऱ्याला
सुरुंग उडता विहिरीत. शेठ बचूलालाची कथा द्वादशाध्यायी साची, मूर्ती निरच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला, पितांबर शिंपी कोंडोलीला, स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडुलीसी बळीरामाच्या शेतासी, वठलेली या आंब्यासी पाने पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडोलीत, तेथेच झाला समाधिस्थ. नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीसी, महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. झामसिंगाने मुंडगावाला नेले स्वामी गजानन स्वामीला, पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामसिंगाने आपुली इस्टेट समर्थ अर्पिली, पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा. महारोग गोसाव्याचा, हरण गंगा भारतीचा केला असे गजानने. बंडू तात्यासी भाग्य आले, भूमीत धन सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थांनी निजकृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावास्यात, नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेनी. विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला, या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकलले. अध्याय तो 15वा. शिवजयंतीचा आहे बरवा, आले अकोले नामक गावा, टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला, कोल्हटकराचे हस्ते भरा, मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणी. श्रीधर गोविंद काळ्यास करीते झाले उपदेश, नको जाऊ विलायतेस येथेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्याशी, पुंडलिक अंजन गावासी, जाता निवारिले त्यासी येऊन या स्वप्नात. पादुकांचा प्रसाद त्याला झामसिंग हस्ते पाठविला, कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छरा तुकारामाचा कानामधून पडला साचा, या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस विष्णुसाच्या घरास, जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी, केवळ अहमपणानी सत्पुरुषासी द्याया त्रास द्याया. मेहताबशा साईला पाठवून दिले पंजाबाला, हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी भानामतीन मानी साची, भेट गंगा भारतीसी झाली अकोटी विहिरीत. कथा बायजा माळिनीची 18व्या माझी साची, कवर डॉक्टरांच्या फोडाची कथा यात ग्रंथित असे. महाराज गेले पंढरीला, घेऊन अवघ्या लोकांना, तेथे बापूना काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादूरचा वारकरी मरीने झाला आजारी, त्याच घटके माजारी समर्थांनी बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठवून मेलेला, दाऊन त्याचा गलित केला कर्माभिमान श्रोते हो. कथा 21व्याशी, दिला काशीनाथ पंतासी, आशीर्वाद तो अतिहर्षी, तो येता दर्शना. गोपाळ मुखिंद बुटी भला, नागपुरासी घेऊन गेला श्री गजानन स्वामीला, आपुल्या गेहा कारणे. त्याच्या मनी ऐसा हेत, महाराज ठेवावे नागपुरात, परी हरी पाटीलांनी परत आणले समर्थ शेगावी. धार कल्याणाचे रंगनाथ, साधू आले भेटण्याप्रत, समर्थांसी शेगावात. ऐसे आहे कितीतरी. श्री वासुदेव देवानंद सरस्वती, जो कर्म मार्गाची प्रत्यक्ष मूर्ती, दृष्टादृष्टे होता नुसती, आनंद झाला उभयतांती. तेव्हा बाळाभाऊला जो का होता संशय आला, तो समर्थांनी निवटिला करून या उपदेश. केले खळ्याचे संरक्षण गाढवांचे पासून, समर्थ मारिता आले मरण नारायणासी बाळापुरा. गजाननाचे कृपे भले, जाखड्याचे लग्न झाले, कपिलधारेसी दिधले दर्शन निवण कराला. तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला, नारायण नामे भला सेवा करावया कारणे. पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून, महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी, आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ जाहला. 20व्या माझी इतरा श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार, त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना अजूनी दर्शन येते, ती कैवल्य द्यानी, त्यांच्या इच्छा पुरवूनी. आता हा 21वा अध्याय
कथेचा कळस बरवा हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर काम कोठे न भूमीवर धर्मशाळा चौफेर चहू बाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे कथितो कथन. तुकाजीचा नंदन हरी पाटील नाम ज्याचे सांगावी गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी बटवाडीचा मेसाजी लांडेगावचा गंगाराम भागू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू भिकाजी पळसखेडचा सुखदेवजी मार्तंड गणपती शेगावचा चंदाचा रतनलाल पंचगव्हाणचा दत्तूलाल त्याच गावीचा बिसनलाल अंबरसिंग टाकळीचा किसन बेल मंडळेकर विठोबा पाटील चावरेकर हसनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊन केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थांच्या मोठ्या कचेरी स्वयंपाक घरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे स्वामी समाधीच्या चौफेर. लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली योजना ती ऐशा रीती ती ऐका विबुध हो. बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर कोणासी न करता जोर रुपया मागे एक आणा. तैशीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकायासी पट्टीला बसविली त्यावर गाठी मागे अर्धा आणा. हर्षवाटी देताना काकी समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार परी त्यातून मोठे चार सर्वश्रुत जाहले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण केले आदरे करून किसनलाल शेटजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे अधिक न्यून ना खपायाचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत काम्य दुष्टानाप्रत किती चहू बाजूंनी. वडील किसनलालचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्यापून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिऊ नकोस मानसी माझा तारिता पुण्यरासी समाधीशी बसलासे तो अवघे करील बरे. नका होऊ बावरे पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे सशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले एका बाईचे निमाले भूत शतचंडीत या. बनाजी तिडके सावरीकर यांनी केला स्वाहाकार कसुऱ्याची राहणार गुजाबाई नाम जिचे. चापड गावीचा वामन शामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्ये केली कितीतरी झाली समर्थांसमोरी खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो विप्रन्न दशा आली. अवदसेने घातली माळ कंठी वराडाच्या विपुल पिकणे टाकिले काश्यपीने पहा भले नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची ऐसी दैना समर्थांसी पाहवेना म्हणून घेतले आपणा कोंडोनी त्यांनी जलात. 30 फुटांपासून पाया आणीला भरून तेथेच का हे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थांते म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुखसंपन्न पहिल्या परी वराड व्हावा निर्धारी ऐसे चित्तांत असल्या जरी या वराडी जनांच्या तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखालागी अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी याहीपेक्षा येईल वराडासी बिकट काळ याचा विचार करा हो. गजाननपदी निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा
उतरकासी मिळून द्यावा ठाव आपुल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य, ते ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला. दाणे टाकिल्या खडकावरी, त्यांची न रोपे होती खरी, याचा विचार अंतरी सर्व काळ कराहो. कंटाळा संत सेवेचा, ज्या ज्या प्रांता येत साचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वाघीन गेल्या मनरूपी दरीतून दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ये ठाया. भक्ती शुचिरभूत अंगना, अभक्ती ती वारांगणा, तिच्या नादी लागल्या जाण विटंबनाच सर्वत्र. सन्नितीला सोडू नका, धर्मवासना टाकू नका, शत्रूना मान एकमेका, तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस या वऱ्हाड प्रांतास, हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननाची अर्पाहो. वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूप चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर अर्थ शब्दांचा साचार मोदक समजा विभुद हो. ती अर्पून गजानना पारायण रूपी पारणा साधून घ्यावा कराना वेळ आता थोडकाही. हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित जो नियमे वाचील सत्य, त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथाया तोय निश्चिती, महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विबुध हो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित शाखा अध्याय तयाप्रत, पद्य रचना हीच सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव, त्यासी पावेल स्वामी राव, संकटी त्याच्या घेईल धाव, रक्षण त्यांचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतेले फळ देईल जाणी, दृढतर विश्वास असल्यामनी, हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्य साचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्यासी मिळेल धन, रोगियासी आरोग्य जाण, साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल त्याच्या वाचने. निपुत्रकासी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र, चिंता न राहील अनुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला, अनुपम येई भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरु पुष्प योगावरी जो यांचे पारायण करी, बसून एका आसनावरी राहून या शुचिरभूत, त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्णसाना. कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ, तेथे न कदा येई भूत, लागन साधे यत्किंचित, तेथे ब्रह्म समाधाचा. ऐसे याचे महत्व जे भाविकाला प्रचित, कुटील दृष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाना, तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित. पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावता चोखा महार, गोरा बोधला दामाजी, उंबरखेडी ऐनाथ सखाराम अमळ नेरात, वा देव मामलेदार यशवंत, वा हुबना बादी माणिक प्रभू. देवीच ह्या वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही यत्किंचित त्यांच्या यांच्या मधी हो. आता हीच विनंती तुम्ही अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी. म्हणजे तुमची येर झारा जन्ममृत्यूची साचार होऊन या व्हाल पार दुस्तर भवामधुनी. आता स्वामी दयाघन तुला येवो माझी करुणा, दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट, मार्ग दावी मला नीट, दुर्वासनेचा येव वीट चित्ता माझी दयाळा. आमरण वारी घडो, संतचरणी प्रेमा जडो, अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणू समाना साचा, समर्था दासगणूचा अभिमान व्हावा मानसी. मी सकल संतांचा चरणरज
माझी राखा तुम्ही लाज, हेची मागणे आहे आज, पदर पसरून तुम्हाते. जैसी केलीच प्रेरणा, तैसेच मी बदलो जाण. हे स्वामी गजानना, तुझे चरित्र लिहिता की. शेगावाचे मठात काही होते कागदपत्र, ते रतन साने मजप्रत आणुनिया दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा ना उपयोग केला. म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. झाले असल्या अधिक न्यून, त्याची क्षमा गजानन. करो सर्वदा मज लागून, हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात, चैत्र मासी शुद्धात, वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला, तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी. स्वस्ती श्री दासगणू विरचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. नौका हो भाविकांप्रत, भव सिंधू तारावया. शुभम भवतु, श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 21ोऽध्यायः समाप्तः. पुंडलीकवरिदा हरिविठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. ओम अनंतकोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज श्री गजानन महाराज की जय. ओम गणगणात बोते, ओम गणगणात बोते, ओम गणगणात बोते.